good hands of Dr. Ashish Apeksha. Please, guys. Yes! There is change of environment, change of city, and change of people around you. Positive sides पण आहेत, पण तेवढे निगेटिव्ह साइड्स पण आहेत. स्वतःची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? यू हॅव टू मेंटेन पर्सनल हायजीन. ठीक आहे? आणि काय हायजीन म्हणजे काय? स्वच्छता. म्हणजे खूप रोज सकाळी उठून असं वाटतं की याचं बॉयफ्रेंड आहे, ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात त्याचा विचार करायला पाहिजे. सो स्पोर्ट्स कितने लोग खेलते हैं डेली बेसिस पे? Dancing is hobby, and rather than like wandering in environment. ओके. तुम्हाला? मला जास्त पुस्तकं वाचायला आवडतात आणि कविता करते कधी कधी जर आठवलं. व्हेरी गुड. लोक फेस करतात दॅट इज ॲक्निक्स म्हणजे पिंपल्स येतात नाही खूप लोकांना. मी MBBS गव्हर्नमेंटमधून केलं. गव्हर्नमेंटचे कॉलेजेस जे आहेत त्याच्यात आता माझे 15 वर्ष आता 20 वर्ष झाली. तर दॅट टाईम फीज वॉज ओनली 700. आता काही 3000. नंतर एक असिस्टंट नर्सिंगचा कोर्स असतो तो साधारण 3 वर्षाचा असतो. मी डायरेक्ट टेक्निशियन पण होऊ शकतो. जसं आता लॅब टेक्निशियन म्हणून एवढं पेमेंटपर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना. नाव इज गेटिंग 32,000 मंथली पेमेंट. दॅट इज काही चांगले मार्क पडले. असे खूप तुम्ही एकदम टॉपर नाही पाहिजे, पण चांगले मार्क पडले की तुम्हाला ANM, JNM आणि BSc नर्सिंग. तर हे ANM पहिलं छोट्या हॉस्पिटलला पण तुम्हाला थोडं. जर तुम्ही BSc नर्सिंग केलं हार्टचे डॉक्टर असतात तर हार्टच्या सर्जरीसाठी ना तुम्हाला एक स्पेसिफिक सिस्टम वेगळीच लागते. तिला माहिती असतं की कुठं वापरायचे, कुठले इन्स्ट्रुमेंट वापरायचे, कशी मदत करायची. टेस्टिबिलिटी समजतात तर ते तुम्हाला त्या हेल्प घ्यायला जातात. तिकडचे पण जे सिस्टर्स असतात ना तर त्यांना पण ऑलमोस्ट 1,00,000 पगार असतो. का? कारण त्यांना ते पिकअप करायला त्यांना जमतं. डॉक्टरला पण नाही जमत. डॉक्टर काय करतो? ट्रीटमेंट लिहितो. असं कारण फील्डमध्ये तुम्ही चांगलं एक्सपिरियन्स घेतलं, चांगल्या माणसांकडे केलं तुमचं तेवढं नॉलेज वाढतं, टॅलेंट वाढतं आणि मग तुम्हाला प्लेसमेंट चांगलं